मनुष्यातलं मनुष्यत्व काय? तुम्ही मला सांगू शकता का मनुष्यातलं मनुष्यत्व काय? मनुष्यत्व धर्म म्हणजे काय? मनुष्य म्हणजे काय? तो विवेक करू शकतो धर्म ना, विवेक करू शकतो. बरं काय वाईट काय संवाद साधू शकतो, समन्वय करू शकतो, एकत्र येऊन काही कार्य करू शकतो. हे मनुष्याचं मनुष्यत्व. नुसतं जर त्याच्यामध्ये दया नसेल, कृपा नसेल, मनुष्य म्हणू शकत नाही. त्याला आपण काय म्हणतो? दोन पायाचा पशु दान. काय म्हणतो? बरोबर आहे ना? दोन पायाचं दानावर असं म्हणतात ना. म्हणजे तुमच्यामध्ये मनुष्यातलं मनुष्यपण कशामुळे येतं? तुम्ही विचार करता, विवेक काय काय दया समता या गुरु तुमच्या मनामध्ये आलं तर ते त्याला माणुसकी आपण म्हणतो ना. नुसकी हा मराठीतला शब्द आहे. माणुसकी म्हणजे मनुष्यत्व, मनुष्यपण. हे म्हणजे काय? दुसऱ्यावर संकट आहे त्याच्या मदतीने जाऊन नाही, दुसऱ्यावर कृपा करणं, आपल्याला माहिती दुसऱ्यांना मदत करणं, वाट चुकलाय रस्ता दाखवून देणं, हे काम मनुष्य करत असतं ना. यालाच काय म्हणतात? माणुसकी म्हणतात ना. बरोबर आहे. तर मनुष्यत्व धर्म तुम्हाला समजला. आता तसंच शास्त्र आहे. मग शास्त्राचा धर्म काय? शास्त्रत्व काय? शास्त्राचा धर्म काय? शास्त्रत्व. शास्त्राला जर शास्त्रत्व धर्म नसेल तर त्याला शास्त्र मानत नाही. पण हा शास्त्रत्व धर्म म्हणजे काय? मनुष्य बोलून हे कळणे शक्य नाही, हे समजून देणे शास्त्रातला शास्त्रत्व धर्म म्हणजे काय? मनुष्याला जे कळणे शक्य नाही, किती विचार करून करणं शक्य नाही, हे समजून देणे हे शक्य. मनुष्याला जे माहीत नाही त्याची माहिती करून देणं, जे करून देणं ते छान. त्याचा धर्म काय? शास्त्रत्व. बरोबर आहे. झालं. पुढे सरकूया. प्रत्येक जीवा मात्र सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमसुखाच्या प्राप्तीची इच्छा. प्रत्येक, हे पुन्हा पुन्हा सांगतोय ना आपण, प्रत्येक जीवा मात्र सर्व दुःखाची निवृत्ती परमसुखाच्या प्राप्तीची इच्छा असते. हे कोणत्याही धर्मातील, पंथातील, संप्रदायातील माणसास, मग तो आस्तिक असतो किंवा नास्तिक असतो, कबूल करणे भाग आहे. कुठल्याही मुसलमान बोला, ख्रिश्चन बोला, बुद्ध आस्तिक येतो. पण तुला सुख पाहिजे की नाही पाहिजे? तुला दुःख हवाय का म्हणतो की नाही? प्रत्येक जण कबूल करतो ना. संप्रदायातील माणसात मग तो आस्तिक असो किंवा नास्तिक असो, कबूल करणे भाग आहे. म्हणजे सर्व जीवाचं ध्येय साध्य काय एकच आहे. तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला काय सांगतात? सगळी तपश्चर्या करून काय कुठली पत्नी घ्या, एवढा अधिकार नाही. तुकाराम महाराज काय सांगतात? आयुष्याच्या तुकाराम महाराज बरोबर आहे ना. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी आपलं ध्येय. सच्चिदानंद पदवी तुम्हाला कधी होईल? तुमच्या जीवनात मधल्या दुःख गोष्ट संपलेली असेल आणि परमानंदाच्या लहरीमध्ये तुम्ही काय करत असाल? तुंबत असाल, होते घेत असतात. त्याच वेळेला काय सच्चिदानंद परमानंद स्वरूप कोण आहे? दुसरं कोण आहे?
त्या जगात जिथे आनंद कंद परमानंद आहे ना, आनंद घन, ही वेगवेगळी नावं आहेत ना, ही केवळ परमात्म्याचेच पर्यायवाची शब्द. बरोबर आहे. आणि हे परमात्म्याचे जे पर्यायवाची शब्द आहे, हा तुम्हाला सुद्धा पदवी म्हणून मिळू शकतो. पदवी कसं आयुष्याच्या साधन, संपूर्ण आयुष्याच्या साधना करून संपूर्ण जीवन ही तुमची साधना व्हावी आणि तुम्हाला पदवी कुठली मिळाली, BSc, M.Com वगैरे असलं नाही, सच्चिदानंद ही पदवी घेणे हे सांगितलं. तेव्हा प्रत्येक जीवाचं ध्येय काय, आता लक्ष दाखवतो. मला कलेक्टर बोललं, विचारलं काय होणार नाही, मी डॉक्टर बनणार. पोरी सुद्धा सांगते काय कळतं का तिला, डॉक्टर बनणार आहे. पण ती पोरी म्हणते पण कोण आहे, फक्त एकच आली जगामध्ये आपल्या भारतामध्ये निघाली बदल. तिने पाण्यात असण्याला बाळाला हलवताना काय अभंग मला एक आई असेल, कुठली आई असं सांगत नाही की बाबा रे आयुष्याचे साधने सच्चिदानंद पदवी हेच करायला पाहिजे. कुठली आई सांगत नाही, सांगत असेल तर बघा. सर्व जीवाचे ध्येय म्हणजे साध्य एकच आहे. त्या साध्याच्या प्राप्तीत कोणताही लौकिक उपाय साधन नाही. सर्व जीवाचे साध्य एकच आहे, काय, दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. सगळ्या जीवाचे एकमेव साध्य आणि त्या प्राप्तीत कोणताही लौकिक उपाय साधन नाही, हेही सर्व अनुभवाने सिद्ध आहे. मग आता पुन्हा पुन्हा त्या संसारामध्ये किती वेळेला किती वेळा जन्मावे, किती वेळेला बोलते गाणाऱ्या तुम्ही. ह्याला लौकिक जीवनामध्ये लौकिक उपाय नाही आहे. साध्य तुमच्या लक्षात आलं का? साध्य काय सांगितलं, लिहून दिलेलं पण आज दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, हे प्रत्येक जीवाचं काय साध्य. पण ते साध्य कसं नाही होईल सांगितलं, जीव आणि त्याचा अगोदर लिहिलंय की जीव ब्रह्माचा ऐकन ज्ञान कसं नाही होईल, हा श्रवण मनन, वेदांताचं श्रवण मनन नाही. प्रत्येक जीवाचं ध्येय साध्य काय आहे, परमानंदाची प्राप्ती करणे. या साध्याच्या प्राप्तीत कोणताही लौकिक उपाय साधन नाही, हेही सर्व अनुभवाने सिद्ध आहे. बरोबर आहे. तात्पर्य काय, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती करणे आणि सुखाची परमानंदाची प्राप्ती करणं हे साध्य आहे ना. त्याचं साधन काय माहिती हे बघा. दुःखाची आध्यात्मिक निवृत्ती करणार, परमानंदाची प्राप्ती करणार, ही कोणाची इच्छा आहे? प्रत्येक जीवाची. प्रत्येक जीवाची असते. काय म्हणतात, प्रत्येक जीवाची समजतं का नाही? प्रत्येक जीवाला हे समजतं की नाही? काय
दुःखाची निवृत्ती व्हावी सुखाचे आणि मला परमानंदाची प्राप्ती व्हावी हे प्रत्येक जीवाला वाटतंय की नाही, समजतंय की नाही, समजतंय. काय समजत नाही, साधन समजत कसं करायचं करायचं ते साधन माहित नाही. आणि करायचं हे जीवाला माहिती. आता तुम्ही सांगाल ना कशाने जीव दिलेलं ना, वर जीव दिलंय. जीव ब्रह्मा ऐक्य ज्ञानाने, काय जीव ब्रह्मा ऐक्य नाही ना. जीव ब्रह्मा ऐक्य ज्ञान कशाने होईल? वेदांत शास्त्राच्या शास्त्राच्या अध्ययन आहे. हे आता तुम्ही बोलू शकता ना. त्याच्या अगोदर काय, माहिती त्याच्या अगोदर कीर्तनकार जे भगवतकार दिल्लीने होईल, वारीने होईल, याने होईल, या महाराजांच्या कृपेने होईल. काही बोलतो असतात एकदम बरोबर उत्तर. आता तुम्हाला उत्तर कसं द्यावं हे या ठिकाणी समजत नाही. जीवाची इच्छा तुम्हाला कळेल, प्रत्येक जीवाला असते. कुठली दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, ही प्रत्येक जीवाला इच्छा. पण प्रत्येक जीवाला हे कसं प्राप्त करायचं याचं साधन माहिती नसतं. काय माहिती नसतं? साधन माहिती. मग जे साधन माहित नसतं त्या साधनाला कुठलं विशेषण लावलं जातं? अज्ञात. काय काय जातं? अज्ञान. लक्ष ज्ञात आहे की नाही? साध्य ज्ञात आहे की नाही? काय साध्य ज्ञात आहे की नाही? ज्ञात काय दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती प्रत्येक जीवाला माहिती आहे की नाही? पण त्याचं साधन काय? अज्ञात. हे मात्र अज्ञात आहे. लक्षात येत आहे की अज्ञात साधन आहे, हे प्राप्त व्हायला पाहिजे, त्याचं साधन काही कळत नाही. हे लक्षात असते. चला, तात्पर्य साधन अज्ञात आहे. त्या अज्ञात साधनाचे ज्ञान वेदांत करून म्हणून वेदांत आहे. अधोरेखन करा. काय साधन अज्ञात आहे, या अज्ञात साधनाचे ज्ञान वेदांत करून म्हणून वेदांत हे शास्त्र आहे. शास्त्राचं शास्त्रत्व वर लिहून दिलेलं आहे. मनुष्य बुद्धी जे कळणे शक्य नाही ते समजून देणे काय करत असतो? अज्ञात साधनाचे ज्ञान वेदांत करून देतो म्हणून वेदांत हे शास्त्र आहे. आता झालं का? पॅराग्राफ बनला. वेदांत म्हणजे काय? प्रश्न, वेदांत म्हणजे काय? उपनिषद. बोल, तू सांगितलं. वेदांत म्हणजे उपनिषदे. उपनिषदे हे ना. वेदांत म्हणजे काय? उपनिषदे. उपनिषद वेदातला शेवटला भाग, ते वेदांत शास्त्र. जगन मिथ्यात्म निश्चय हा सर्व दुःख निवृत्तीचा सांगते. अधोरेखा करा. संपूर्ण दुःख निवृत्तीचा उपाय काय? जग मिथ्या. जे तुम्हाला जे जग तुम्हाला दुःख देत त्याच्यावर तुम्ही शिका मारणार. काय मारा शिका? तू मिथ्या आहेस. काय तू मिथ्या आहेस, तू माझं काही करू शकतो. पण जगाला तुम्ही आपणाला अपरोक्ष म्हणजे साक्षात्कार जो होत असतो त्याचं ज्ञान असतो, तो एकमेव संसार. बरोबर आहे ना? आणि आपण संसारामध्ये ताकभर मुरलेलो असतो. बरोबर आहे ना? आपल्या संसारामध्ये मुरंबा झालेला असतो. अशा वेळेला संसारापेक्षा वेगळी काही गोष्ट आहे आपल्याला कोण सांगतो? साधू.
कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार ही मंडळी शास्त्र आपल्याला हे सांगत असतात की संसारापेक्षा वेगळी गोष्ट आहे. बरोबर आहे ना? हे ज्ञान करून आपल्याला कोण देतं तर सांगू शकतं आणि शास्त्र आहे. म्हणजे आता आपल्याला एक परिस्थिती दुसरा आपल्या जीवनामध्ये टप्पा येतोय की संसाराशिवाय संसाराला पर्याय असणारी दुसरी वस्तू आहे. आता ती वस्तू सत्य आहे का खूप संसारासारखी खोटी आहे ना? याचा तुम्ही सखोलात गेल्यानंतर त्याचा विचार नंतर होणार. पण पहिल्यांदा काय असतं, आपण काय करतो, गळाभर मुरलेलं असतो कशामध्ये, संसारापेक्षा वेगळी काही वस्तू आहे हे आपल्याला माहीतच नसते, जाणीव नसते, समजत नसते. म्हणून दुःखाचे उपाय देखील संसारिकच असतात, संसारामध्येच शोधत असतो. आणि पुन्हा पुन्हा वर आलो की पुन्हा गटांगडी, पुन्हा वर आलो की पुन्हा गटांगडी, पुन्हा वर आलं की पुन्हा गटांगडी. जर तुम्हाला जो संसार दुःख करतो आणि त्या संसारातल्या दुःखाला सांसारिक उपाय नाही आहे हे कळल्यानंतर हे घाल दोन तुकडे करायचे असतात, ऑपरेशन करावं. तुम्हाला काय झालं, पाय सडला, गॅंग्रीन झालं म्हणतात, गॅंग्रीन झालं, पाय काळा निळा पडला, मग डॉक्टर सांगतात पाय तोडावं. तुम्ही तोडला तर वाचतात, तुम्हाला वाढत 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 जातात. बरोबर आहे? तशा तऱ्हेने संसारात राहणं म्हणजे तुम्हाला गॅंग्रीन होणं. आपलं सगळं जीवन दाखवत आहे. आताही तुम्हाला मी स्पष्ट शब्दात सांगतो, संसारामध्ये पूर्ण आपलं जीवन नाचवणं आहे. आणि सावध झालो हरीच्या कोणीतरी तुम्हाला सावध केलं, तुम्ही खऱ्या अर्थाने झोपेचं सोंग केलं नाही पण पटकन हडबडून जागे झालं तर तुमच्या जीवनाचं नाचलं नाही, सोनं काय झालं, तुमच्या जीवनाचं सोनं झालं. तुम्ही अत्यंत उच्च पदवीला प्राप्त झाले. देवाने तुमच्यावर अनुग्रह केला, देवाने तुम्हाला स्वीकारलं, देवाने तुमच्यावर कृपा केली, देवाने तुमचा अंगीकार केला. अधिक लोकांना असं वाटेल की देवाने मला भेटलं, देवाने मला गळ्याला लावलं. हे सगळे आपण भाऊक व्हायला काय म्हणतात हे आपल्याला समजायला लागतं. त्यावेळेला आपण काय करतो, मनोमन देवाचा आभार मानतो. तू किती दया सिंधू आहे, तो अनाथाचा नाथ आहे. आपण ज्या खऱ्या अर्थाने काय संसारामध्ये आपले आई बाप भाऊ बहीण सगळे असताना देखील आपण सणात असताना देखील खऱ्या अर्थाने आपण सणात काय. तुम्हाला एक गोष्ट सांगू, छोटीशी गोष्ट सांगतो. एकदा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 2 महिने एकत्र लोकांना गोष्टी झालं बसल्या. एवढा तिथे एक मुलगा आला आणि त्याच्या आईच्या गळ्यात, तर त्या मावशीला थोडीशी त्याची हत्या करायची. त्या मावशीने सांगितलं, तुझ्या गळ्यात पडतोय ना, तुझी खरी आई नाही, तुझी खरी आई म्हणून केलेली नाही, मी काय केलेलं आहे, तुला सांभाळलेलं आहे. आता ती त्याची खरी आहे बरं का. पण मावशीने थट्टेने असं मस्करी करायची आणि त्याच्यामध्ये मूड मध्ये आलं. आता त्या मुलाने काय केलं, मुलाने काय केलं, आता हे रडण्याचं कारण तुम्ही समजू शकता. आई नाही याचं दुःख झालं. हा, आई नाही याचं दुःख. आई म्हणत होता ना, नाही आई म्हणत होता. माझी आई नाही तिथं मी आईशी बसतो. लक्षात येते का? पण मग आईचा आई पण म्हणजे काय,
ती त्याला पालन पोषण करत होतो ना. आणि तिने कधी तुझा भाव दाखवला नाही है ना. पण ती खरीच आई होती है ना. पण मावशीने नुसतं सांगितलं ही तुझी खरी आई नाही आहे, हिने तुझ्या आई मधून गेली आणि हिने काय केलेलं आहे तुझं पालन पोषण करून मोठं करतो. तर त्याला इतकं रडू आलं इतकं रडू आलं. आईने जवळ केलं सगळं केलं पण त्याचा विश्वास पडतो. त्या रडण्याचं कारण काय? रडण्याचं कारण त्या रडण्याचं कारण एवढंच आहे का ही माझी आई आई आईचा आई पण काय तो आई म्हणत होता आईसारखं त्यानं पालन पोषण केलेलं आहे तिने तिचं सगळं कर्तव्य केलेलं आहे. तो तितक्यात आपल्या जीवाभावाच्या आई त्याच्यावर त्या आईवर प्रेम करत होता. तीही त्याच्यावर आपल्या मुलासारखं प्रेम करत होती. पण त्याला नुकतं मावशीने म्हटल्यावर तो रडायला. म्हणजे त्या बालकाचं काय संबंध काय काय संबंध काय संबंध तुम्ही माझी ही आई नसताना मला आई म्हणायला लावलं. मी ते तरी आईच म्हणतो. काय काय तुम्ही मला फसवलं. पण त्याच्यामुळे ही माझी आई म्हणजे काय आता कुठे मी जाणार आहे तर तुम्हाला सांगतो. ही आई म्हणजे काय 9 मास आपल्या पोटामध्ये है ना. आणि ती आपल्याला जिच्याशी आपली नाव जोडलेली असते है ना. ती कापते आणि बाजूला करते. हे आईचं आई लक्षात येते. तुम्ही पोचताय प्रेम करताय त्याला नाही. हे मी लिहिलेलं आहे लिहिलेलं आहे मला समजते. आता तर आईचं आई पण तुम्हाला कळलं का वाटते आईचं आई पण तुम्हाला कळलं का. 9 महिने तिने मला पोटात ठेवलेलं आणि तिच्याशी माझी नाळ जुळलेली आहे. ती माझी जन्मदात्री आई ही आई आहे हे त्या मुलाचं म्हणणं. मी जे बोलतोय ना हे तो समजून सांगू शकत नाही. पण त्याचं तुम्ही दुःख समजून घ्या. ही आई अशी नसताना तुम्ही मला आई म्हणून काय केलं फसवलं म्हणून दुःख असतं. खरी आई असताना देखील हे लक्षात येत आहे. तेव्हा आईचं आई पण काय जिच्याशी आपली नाळ बरोबर आहे ना. तीच आपल्या आमचं असतं तीच आपली आई असते ना. आता मला तुम्ही सांगा संसारामध्ये आपले जे आई सगळे असतात है ना. हे येणारे असतात जाणारे असतात. पण संपूर्ण संसाराची आई संत सांगतात संत शिकवत असतात ही आपली आई आहे. तो परमात्मा आपल्या संपूर्ण तुझंच नव्हे संपूर्ण जगाचं अभिन्न उपादान कारण आहे. अभिन्न उपादान आणि निमित्त कारण हे मी समजावून अभिन्न उपादान आणि निमित्त कारण आहे हे समजणं महत्वाचं आहे. हे समजलं की जगावरची वासना आपली आपलं अभिन्न निमित्त उपादान कारण कोण आहे देव आहे. शक्ती आहे. तो सगळ्याचा बाप आहे. बापाचा बाप आहे. अनाथाचा नाथ आहे. आपण ज्यावेळेला श्रद्धा आपली त्याचा तुम्हाला समज हृदयस्पर्श आहे. त्या मुलाने कसं उत्तर दिलं का रडला पण त्या रडण्यामागचं कारण काय हीच गोष्ट तुम्ही कशा दृष्टीने संसारामध्ये जी आपली आई नाही आहे अशा लोकांना आई बाप भाऊ म्हणजे म्हणत होतो. आणि जो आपला बापाचा बाप आहे सत्याचा सत्ता आहे कानाचा कान आहे डोळ्याचा डोळा आहे ज्ञानाचं ज्ञान आहे
त्या परमात्म्याला आपण ओळखतही नाही. इतके कृतज्ञ आपण आहोत की ज्या वेळेला जाण समजतो त्यावेळेला आपण काय करतो, त्या परमात्म्याचे बघतो. बस आता दिली मिठी पायास हे होऊन जाते. आता तुझी ही जी मिठी दिली आहे ही तुला मी करणार नाही अशा प्रकारे म्हणतो. आता काय विषय तो त्यांचा झाला नारायण नवरा असेल, बायको असेल, सगळे असतील, कर्तव्य करायची करत राहतो. पण पहिली जी असते ती असतं त्याचे राहत. आता ही का व्यवहारामधले जी नामी निवादायची असते तो निवारतो. पण आता त्याचं काय झालं तर कर्ज कुठे लागलं ही अशी अवस्था होते. आता जाता जाता सगळं आलं विचारलं पण कळणं महत्वाचं. पुढे चाललं कशा मिथ्यात्व, परंतु वेदाने प्रतिपादन केलेले जगताचे मिथ्यात्व काय सांगितलंय. वेदांत म्हणजे उपनिषद. वेदांत शास्त्र जगत मिथ्यात्व निश्चय हा सर्व दुःख निवृत्तीचा उपाय. सर्व दुःख निवृत्तीचा उपाय काय. आता व्यवहारात मिथ्या शब्दाचा अर्थ नाशिवंत एवढाच समज. मिथ्यामध्ये नाशिक असं व्यवहारामध्ये समज. पण परंतु वेदाने प्रतिपादन केले जगताचं मिथ्यात्व घेऊन वेगळे काय. ज्याचे ठिकाणी जे नाही त्याचे ठिकाणी तेच नाही मिथ्यात्व टीका करा. मी जी गोष्ट तुम्हाला सांगितली त्याचा संदर्भ इथे. ज्याच्या ठिकाणी जे नाही त्याच्या ठिकाणी ते दिसणे हे मिथ्यात्व. बरोबर आहे. असत्याला सत्य मानून जग पाहून म्हणून जग लक्षात आलं का. असत्याला सत्य तुम्ही मानून याच्यामध्ये सत्यत्व नाही आहे पण तुम्ही काय असत्य मानतो. ही जी आहे याच लौकिकात काय म्हणतात भ्रम आणि शास्त्रीय भाषेत अध्यास म्हणतात. आल्यानंतर महत्वाचं काम करतात. ज्याच्या ठिकाणी जे नाही त्याच्या ठिकाणी तेच नाही हे मिथ्यात्व म्हणजे काय. संसारामध्ये सत्यत्व नाही आपण सत्यत्व दिसत हेच काय का. ज्याच्या ठिकाणी जे नाही त्याच्या ठिकाणी ते दिसणे हे मिथ्यात्व. यालाच व्यवहारामध्ये काय म्हणतात बरं. वास्तव असत्य आहे सत्य नाहीच आहे त्याच आपण काय सत्य म्हणाला हा आपला भ्रम. शास्त्रीय भाषेत काय म्हणायचं तर 3 शब्द आले. कुठले कुठले मिथ्यात्व, भ्रम आणि अध्यास. ज्या पदार्थाचा अध्यास झालेला असतो तो पदार्थ त्याचे ज्ञान यास काय म्हणतात अध्यास. ज्या पदार्थाचा अध्यास झालेला भ्रम झालेला त्याला काय म्हणायचं. आता हे झालं शास्त्रीय परिभाषा सांगितलं. उदाहरण रज्जूच्या ठिकाणी सर्प नाही ना तिन्ही काळामध्ये नाही. पण केव्हा केव्हा रज्जूच्या ठिकाणी सर्प दिसतो म्हणून सर्प व त्याचे ज्ञान ही अध्यस्त आहे. दोन्ही आहे. सर्पही अध्यस्त आहे आणि सर्पाचं ज्ञान होणं हे दोन्ही काय कोण सर्पही अध्यस्त आणि सर्पाचं ज्ञान हे अध्यस्त. आणि सर्प असा जो व्यवहार होतो त्यास काय म्हणतात. सर्प असं जे ज्ञान होतं ना ज्ञानाचा व्यवहार होतो त्याला काय म्हणायचं.
सर्प हा आपण अध्यास करतो, अध्यस्त तो म्हणतो सर्प, आणि त्याचं ज्ञानही काय असतो, अध्यस्त. झालं. पुढे जाऊया. हे लक्षात जरा ठेवा. घरी गेल्यानंतर थोडं एक दोन वार जरा चिंतन केलं पक्क होतं. परत कधी तुम्हाला गरज पडणार नाही. आणि रज्जू सामान्य दृष्टीने काय म्हणतात, रज्जू सामान्य दृष्टीने काय म्हणतात, अधिष्ठान म्हणतात. काय म्हणतात, अधिष्ठान. उंच देवाचे चरण हे जे झाले अधिष्ठान. अधिष्ठान म्हणतात. तर अधिष्ठान, रज्जू सामान्य दृष्टीने अधिष्ठान म्हणतात. त्याच्यावर दुसरे पदार्थ अध्यस्त होतात, त्याच्यावर दुसऱ्या पदार्थांचा अध्यास होतो, त्याला काय म्हणतात, आता म्हणतात. अधिष्ठान ज्ञानाने अध्यस्त सर्प व त्याचे ज्ञान याची दिसतंय का सगळं? काय करायचं? अधिष्ठान ज्ञानाने अध्यस्त सर्प व त्याचे ज्ञान दोघांची निवृत्ती होते. त्याप्रमाणे आत्मा ब्रह्माच्या अधिष्ठानावर जगताचा अध्ययन. आत्मा किंवा ब्रह्म हे अधिष्ठान आहे. या अधिष्ठानावर कोणाचा अध्यास होतो, अध्यास. आणि ब्रह्मज्ञानाने त्याची निवृत्ती होते. अधोरेखाने म्हणजे सकल दुःखाची निवृत्ती कशाने होईल, म्हणजे अध्यास निवृत्तीने सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची. अध्यास निवृत्तीने काय, सकल दुःखाची निवृत्ती, जे भ्रमाने तुम्ही स्वीकारलेला आहे ना, जे भ्रमाने तुम्ही स्वीकारलेला आहे त्याला तुम्ही अत्यंत कठोरपणे काही ममता न करता त्यागणं. हे लक्षात येते का, काय याला म्हणतात अध्यास. वर्षानुवर्ष तुम्ही त्याला काय केलं, खरं म्हणून त्याला तुम्ही स्वीकारले, त्याला तुम्ही काय करणार, अत्यंत निर्ममपणे, निष्ठुरपणे, थोडीही ममता न करता निवृत्त करणं, अद्याप निवृत्त करणं. काय करणार, दुःखाची निवृत्ती. हा तुमचा पाय म्हणून तुम्ही काय करणार, स्वीकारलेला आहे, त्यातही झालं. मग तुम्हाला काय करणार, अत्यंत कठोरपणे काय सांगावं लागणार, तुम्हाला पाय तोडावा लागेल. तोडलं तर आयुष्य वाढेल, नाही तोडलं तर 2 वर्षामध्ये जमणार. आता मग काय म्हणणार, आयुष्याची आग लागलेली असते ना, तोडा म्हणतो. मग आता या ठिकाणी तुम्ही काय केलं, होय हे नाशवंत आहे, त्याला तुम्ही काय करता, ज्याने तुमचं सगळं जीवन नाशेल ना, याचा तुम्ही काय करता, कापून करता. याला म्हणतात सर्जिकल स्ट्राईक. हा शब्द आहे नाही, म्हणजे काय करणं, संदन करणं, सर्जरी म्हणजे कापून काढणं. सगळं काय तुम्ही हे करता म्हणजे काय करताय, कापून काढणं. बरोबर आहे ना. ज्याने तुमचं संपूर्ण जीवन नाचवलेलं असतं, दुःखाने ग्रस्त केलेलं असतं, समाधान रहित केलेलं असतं, आहे ना. केवळ दुःखाची फळं तुमच्या जीवनावर आलेलं असतं. अशा गोष्टीला तुम्ही काय करू शकता, ऑपरेशन करून काय करू शकता, कसं करू शकता, ज्ञान. उदाहरण सांगतो तुम्हाला. तर बघा, नवरा मिळाला, त्यावेळेला त्याने माय दाखवून, बरोबर आहे, कसा केला, काही नाही, माल
नंतर त्या त्याची जी सवय होती त्या सवयीकडे लोकांना करायला लागलं. दारू प्यायला लागलं. हॉटेल होतं ते हॉटेल सगळे पैसे काढले वर उडवायचे. फक्त जेवायच्या वेळेला घरी यायचं. 2-3 वेळेला नाश्ता चहा पण घ्यायचा. चहा सुद्धा नाही हॉटेलमध्येच घ्यायचा. 2 वेळेला जेवण कमी घरी यायचं. त्याची बाई दुःखी त्याने पान खायचा हे करायचं ते करायचं. माझ्याकडे पण म्हणायला आम्ही काय करायचं. म्हटलं जो व्यसनाग्रस्त झालाय त्याला काहीच करता येत नाही. व्यसनाचा अगोदर आपण स्वतः होऊ शकतो. तू स्वतंत्र हो तिने केल्यानंतर दुबट टाकलं. मुलाच्या काळामध्ये मुलाच्या तरी घेण्यामध्ये म्हणायला फक्त त्यासाठी सांगितलं आणि त्यांना सांगितलं तो कुंकवाचा आधार आहे ना त्याचा कुंभ लावतेच. मग 2 वेळा येईल त्यावेळेला शांतपणे त्याला जेवण नाही पायाने लाच म्हणून हात पायला पाय धुवायला पाठवते. शांतपणे तुझं जेवढं कर्तव्य तेवढं करतो. त्याने काय बोललं तर त्याला उलट होतं. अशा तऱ्हेनं तू कर. अशा तऱ्हेने तुम्ही वागलं ना आता काय करायचं. जे आहे ते कर. सत्याला तुम्ही काय कराल विकार हे असंच आहे. हे असंच माझ्या बरोबर राहणार आहे. ते मरेपर्यंत राहणार. तो मरेपर्यंत मला विकटलेला झाला आणि त्याचं तुम्ही लावतो आणि तुम्ही त्याचं करावं लागणार. हे स्वीकारावं. मग आपलं काय होतं मरेपर्यंत आपल्याला हे करावं लागणार. मग कशाला काय काय जे आहे ते सत्य तुम्ही स्वीकारा. एवढंच झालं ना. हे तुमच्या जीवनामध्ये सत्य आहे तुम्ही स्वीकारा. जर त्याच्यावर उपाय नसेल तर मग ते तुम्हाला तसं आपला मित्र आहे म्हणून सांभाळून घ्या. त्याला जगताचा जो अभ्यास होतो आणि ब्रह्मज्ञानाने त्याची निवृत्ती होते. म्हणजे अध्यात्म निवृत्तीने सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होते. हे जीवाचे साध्य मुख्य साधन. जीवाचं साध्य काय आध्यात्मिक दुःख. लक्षात ठेवा ना. परमानंदाची प्राप्ती हे जीवाचं साध्य आहे. त्याचं मुख्य साधन काय जगन्मिथ्यात्मनिष्ठ काय जे दुःख देत आहे ना ते दुःख देत आहे ना तुम्हाला त्रास देत आहे ना त्याच्यावर तुम्ही शिक्का मारा की तू खोट आहे. दुःख देतोय खरं आहे पण तू खोट आहे. मग त्याच्या संबंधित असणारी कर्तव्य आपली जेवढीच करायची तेवढी करायची. पण पहिल्यासारख्या आसक्तीने प्रेमाने नव्हे तटस्थ भावनाने. पण त्याच्यावर निश्चय मानायचा. एकदा त्याला मानलं बघा बुजगावून दुरून खरं दिसतं की नाही. त्याच्यात कोणीतरी आहे. चोर असेल नाही तर दुसरा कोणीतरी भीती वाटते की नाही. आणि हळूहळू जवळ गेल्यानंतर वरचं पडकं विचारणार. मग आता तुम्ही काय म्हणतो ते बुजगाव नाही. मग आता तुमचं भय राहिलं का नाही राहिलं. हे खरं ज्ञान हे खरं ज्ञान झालं की तुमचा मनुष्य म्हणून जी भीती होती चोर असेल म्हणून जी भीती होती ही भीती नष्ट होतात. एकदा खरं ज्ञान झालं की तुमची भीती भय खंती त्रास क्लेश या सगळ्या गोष्टी संपून जातात. साध्य कुठलं आहे दुःखाची आत्यंतिक निवृत्ती परमानंदाची प्राप्ती काय जगन्मिथ्यात्मनिष्ठ. त्याच्यामुळे प्रयोजन कुठलं सिद्ध होणार आहे फळ सिद्ध होणार आहे परमानंदाची प्राप्ती. या प्रयोजनाचे सिद्धीवर सर्व वेदांत शास्त्रांनी या प्रयोजन म्हणजे काय दुःखाची आत्यंतिक निवृत्ती परमानंदाची प्राप्ती. या सिद्धीवर सर्व वेदांत शास्त्राची प्रयोजन
जगत अध्यस्त ठरण्यावर अवलंबून आहे. प्रयोजन कशावर अवलंबून आहे? अध्यस्त सगळ्यात महत्वाचं आहे. किती बरं वाटलं, डोळ्याला त्रास होत होता ना, ते प्रयोजन जगत अत्यंत ठरण्यावर अवलंबून आहे. तुम्हाला जीवनाची आध्यात्मिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे जर प्रयोजन म्हणजे फळ जर पाहिजे असेल तर तुम्हाला कुठली इच्छा असो नसो जगतावर ठप्पा मारा. काय ठप्पा मारा? काय आहे? काय जगतावर ठप्पा मारा? काय मिथ्या निश्चय करा. एकदा तुम्ही काय म्हणताय? मिथ्या म्हणणं म्हणजे तुम्ही काय करताय? म्हणजे तुम्ही तुमची मनाची धारणा बदलताय. काय बदल? तुम्ही या मिथ्याला तुम्हाला महत्व नाही समजत. हा आपला काय कल्प आहे. काय म्हणायचं? काय म्हणायचं? याला म्हणायचं काय कल्प? जगाला सत्य मानून राक्षसा एवढा हा जो अगडबंब संसार आहे त्याला तुम्ही कायम काय राहता? भीतच राहिला. जेव्हा शास्त्राची कृपा होतो, साधू संतांची कृपा होते, तेव्हा भासणारा जो राक्षस आहे त्याच्यावर ठप्पा मारून देतो. विद्या आता मी भिन्न आजपासून मी भिन्न नाही, आजपासून मी भिन्न नाही. असं तुम्ही ठप्पा मारता. काय टप्पा आहे? अजूनपर्यंत मी तुला भिन्न, मी तुला आता मी भिन्न. जशी एखादी बायको मारणाऱ्या नवऱ्याला म्हणते अजूनपर्यंत मी तुला भिवून मार, अजूनपर्यंत मी तुला मार खातो. आता एवढा म्हातारा झाला, झटपटायला लागलाय, तरी मला मारायला लागतो. आता मी तुला गावतो. असं तऱ्हेने ते करतोय. तसंच तऱ्हेने हा म्हणतोय संसाराला तुम्ही ठामपणे पण ज्ञानाच्या आत्मबळाच्या याच्यावर सांगणार की मी तुला भिणार नाही, मी तुला घाबरणार नाही, तू खरा नाहीये, अजूनपर्यंत तू मला भिववलंस, पण तू माझ्यावर किती आपत्ती आणली, मला किती त्रास दिला, किती खेळ दिला, किती दुःख दिला, आता मी एक गणभर देखील तुला भेटणार. हा महत्वाचा विषय आहे. संसाराशी तुम्ही बोलू शकता की नाही बोलू शकता? संसाराशी बोलू शकता की नाही बोलू शकता? बोलू शकता. कुठे संसार अगरबंब पसरलेला आहे, कुठे बोलणार तुम्ही? कमरा बंद करा, तुमचं देवघर असेल त्या देवघरामध्ये बसा, सांगा, देवालाही सांगा आणि देवाला देवाचे आभार माना आणि देवासाठी रडा. काय रडा? आनंदातून रडा. एवढं तू मला ज्ञान दिलं की हा आगडबंब शत्रू घटतकोजासारखा एवढा आगडबंब होता, त्याच्यापुढे मी एक कणभर होतो, तो मला सारखा घाबरवत होता. आता मला याचं जरा सुद्धा बरे वाटलं नाही. आता मला बळीवंताचे अंकित म्हणजे संबंधाचा मला काय आला, परिचय आला, गळा देवासमोर आनंदाचा घडा. प्रयोजनाच्या सिद्धीवर सर्व वेदांत शास्त्राची इमारत. हे प्रयोजन जगत अत्यंत ठरण्यावर अवलंबून आहे. खोटं ठरवण्यावर तुम्हाला परमानंदाची प्राप्ती होणार आहे की नाही? जगताला इच्छा असो नसो खोटं ठरवावंच लागतं. वादात जर जगत अत्यंत ठरले नाही तर काय? वादामध्ये ज्ञानामध्ये जर जगत अत्यंत ठरले नाही तर काय होणार? वेदांत शास्त्र समष्टी दृष्टीने ब्रह्मावर जगत अत्यंत आणि व्यक्ती दृष्टीने आत्म्यावर अहंकाराची आहे ना. आता बघा, समष्टी दृष्टीने म्हटलं अखिल संसार, त्याला काय म्हणतात? समष्टी.
आणि आपल्या जीवाची व्यक्ती म्हणजे बेडकासाठी काय, वीर काय व्यक्ती आहे, आणि संपूर्ण जगत बाहेर आल्यानंतर काय बरोबर आहे. व्यक्ती समजलं का, जीवाचं जेवढा काय, जीवाचा जेवढा परिसर आहे त्याला काय म्हणायचं आहे ना. आणि समष्टी म्हणजे काय, परमात्माचा जेवढा प्रपंच आहे तेवढं समष्टी. तर आता समष्टी दृष्टीने ब्रह्मावर काय जगत अध्यस्त आहे, बरोबर आहे. समष्टी दृष्टीने म्हटलं संपूर्ण प्रपंचाचा विचार केला तर, व्यष्टी दृष्टीने म्हणजे पिंडाचा विचार केला. शरीराला पिंडही म्हटलं, त्या पिंड आणि ब्रह्मांड म्हटलं ना, लिहा तिथे. समष्टी दृष्टीने म्हणजे ब्रह्मांडाचा विचार केला, व्यष्टी दृष्टीने म्हणजे पिंडाचा विचार केला. आत्म्यावर अहंकारादी अध्यस्त मग कोण आहे, देह अहंकार हे सगळे अध्यस्त आहेत आत्म्या. असे थोड्या भेदाने म्हणण्याची वहिवाट आहे, परंपरा आहे. परंपरा आहे. वास्तविक विषय निरूपणामध्ये जीव म्हणजे आत्मा व ब्रह्म एकच आहे. अधोरेखन सांगायचं झालं तर काय, खरं सांगू म्हणतात आपण कोणाला म्हणतो, हे सगळं मी बोललो खरं सांगू म्हणतो ना, एवढं सगळं मी बोललो तरी पण खरं सांगू का, असं आपण म्हणतो ना, कधी कधी म्हणतो ना. तर ते पण वास्तविक विषय निरूपणामध्ये जीव आणि आत्मा, जीव म्हणजे आत्मा व ब्रह्म एकच आहे. म्हणजे काय, खरं सांगायचं झालं भेद येतच नाही. जीव आणि ब्रह्म काय एकच आहे, अधोरेखन असं सिद्ध केले आहे. तेव्हा कोणावरही काही अध्यस्त म्हटले तरी हरकत नाही. काय इथे काय म्हटलेलं आहे, व्यक्ती दृष्टीने आत्मावर अहंकारादी अध्यस्त, समजली दृष्टीने आत्मावर ब्रह्मावर जगत बसत आहे ना. पण खरं पाहता काय, जीव आणि ब्रह्म एक आहे. म्हणून कोणावरही कोणी अध्यस्त म्हटलं आम्हाला काय करू, अध्यक्षाविषयी विचारच करायचा नाही. कशाचा विचार, हे खोटं आहे ना, अध्यस्त आहे, आरोप केलेला आहे, त्याचा काय त्याला विचार करायचा नाही. त्याचा विचार करणार मग विचार कसा करायचा, ज्या अधिष्ठानावर सगळं अध्यस्त, त्या अधिष्ठानाला धरून जायचं. कोणतं देवाचे चरण हे त्या परमात्म्यावरच का माझं अधिष्ठान आहे, जगताला नाही झालं ना. तेव्हा कोणावरही काही अध्यस्त म्हटले तरी हरकत नाही. आता तुमचा वेळ झाला पुढे. हो